मस्त असा पाऊस पडतोय आणि ह्या वातावरणात एकच इच्छा होते माझी, कडक चहा आणि कुरकुरीत गरमागरम कांदा भजी खायची. तुमची बोलते ना? चला तर मग जाऊया, बनवूयात का कांदा भजी. नमस्कार, मी पूजा नवाथे आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे कोकणचं कोकणी मास्टर शेफ मध्ये. आणि आज आम्ही बनवणार आहोत कांदा भजी. तर कांदा भजी बनवण्यासाठी आमच्या सोबत आहेत कोकणातले सुप्रसिद्ध रमेश रगजी, जे आपल्या कुरकुरीत आणि चविष्ट अशी भजी बनवण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत. नमस्कार रमेश काका, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही बनवणार आहोत कांदा भजी. किती वर्षांपासून तुम्ही कांदा भजी बनवताय? 10-15 वर्ष. ओके. आणि तुम्ही एवढे फेमस आहात तर तुमच्या हातची भजी मला वाटतं कोकणातल्या बऱ्याच जणांनी खाल्ली आहे. तर आज आपण घरी बनवणार आहोत आणि आस्वाद घेणार आहोत. एवढे वर्ष तुम्ही कांदा भजी बनवताय तर तुम्हाला एकदम टेक्निक, ट्रिक्स आणि हॅक्स माहिती असतील कुरकुरीत भजी बनवण्यासाठी, जी प्रत्येकाला जमत नाही. तर त्यासाठी लागणारे महत्त्वाचे काय साहित्य आहेत ते सांगा. आपल्याला काय काय लागणार? तर आपण कांदा भजी बनवण्यासाठी घेतोय बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मीठ, ओवा, बेसन, मिरची आणि आल्याचं मिक्सचर. आणि जे जाडं मीठ आहे, आम्ही इथे जाडं मीठ घेतलं, ते आम्ही कांद्यामध्ये मिक्स करून 15 मिनटं बाजूला ठेवणार आहोत. हे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे कांद्यासोबत, म्हणजे त्याला पाणी सुटणार. आणि 15 मिनटानंतर आपण यात घालणार आहोत बेसन. बेसन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मग घालायचं आहे मिरची आणि आल्याचं मिक्सचर आणि सगळ्याला एकत्र असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर थोडासा ओवा आणि चवीसाठी थोडीशी साखर. गरमागरम भजी तयार होत आहे. तर आम्ही सगळं मिश्रण तयार करून घेतलेलं, त्यामुळे आता भजी बनवता बनवता आपण गप्पा मारणार आहोत. मी थोडंसं ह्या एपिसोड मध्ये मालवणी बोलणार आहे. त्यांना मालवणी बोलण्याची मजाच वेगळी असते. रमेश काका, मला सांगा, कांदो कसो चिरूचो? उभो आणि बारीक. मग तो बारीक जर चिरूक नाही तर जाड कांदो झालो तर काय फरक पडता कांदा भजी? मग त्याच्यामुळे तो कुरकुरीत पण होता. तर कांदा तुम्हाला जो आहे एकदम बारीक बारीक कापावा लागणार आहे, एकदम बारीक. आणि मी आज तो ट्राय केला, मला जमलं नाही. खूप प्रॅक्टिसची गरज पडते बारीक कांदा कापण्यासाठी. पण बारीक कांदा कापलाच पाहिजे, नाही तर तुम्हाला कुरकुरीत अशी भजी कशी मिळेल? रमेश काका, आम्ही कांदो कापून घेतल्यानंतर त्याच्यात मीठ घातला आणि मी बघितलंय की मीठ तुम्ही जाडा वापरल्यात. त्याचं कारण काय? मीठामुळे नरमपणा येतो कांद्यात. अच्छा. ओ, तो एक्सपर्ट टिप आपल्याला मिळालेली आहे. आपण बेसनच्या पीठ मध्ये पाणी टाकतो, पण आज इथे पाणी आम्ही नाही वापरलंय. इथे आम्ही जाडं मीठ वापरलंय. तो हे टिप लक्षात ठेवा. आणि असं मीठ घालून तुम्ही किती वेळ ठेवायचं? 15 मिनिटं. भजी बनवायच्या आधी कांद्यात ते जाडं मीठ टाकून 15 मिनिटं तरी तुम्हाला ठेवायचंय. आणि एक विचारूचं असा की मका ना किती कांदो घेतो आणि त्या कांद्यात किती बेसन घेतो हे कळणारच नाही. कसं अंदाज गावतो? 2 किलो कांदो घेतलो तर पाऊण किलो बेसन घालू. पाऊण किलो बेसन घालू. 2 किलो. ओके. आणि बेसनाचं प्रमाण जर बरोबर नाही घालू तर भजी फेल ना? भजी तुमची पूर्ण फेल जाते. बेसन जास्त उपयोगच नाही, तांदूळ चव येऊची नाही कांद्याची. तर तुम्ही जर बेसन जास्त घातलं तर कांद्याची चव कुठेतरी जाते. तर तुम्हाला क्रिस्पी भजी अशी खायची असेल, तुम्हाला कमी बेसन वापरायचं आहे. म्हणजे 2 किलो कांद्यासाठी तुम्हाला पाव किलो बेसन हे वापरायचं आहे. तर आज आम्ही किती किलोची भजी करत आहोत? पाऊण किलो आणि तांदूळ तेवढ्यात. ओ, ह्या तुम्ही काय केल्यात? अग्निदेवात पहिली भजी. तुम्ही असं करता का?
कोकणातलीच माणसं करू शकतात, कोकणी माणूसच या करू शकतात. सांगा तुमच्या ही भजी तळूची आवड कधीपासून सुरू झाली? माहितीये का बाबा एसीकडे होते ना. हा, भजी तळू. भजी वडे हा, ते झालं. आधी खाऊची आवड होती की बनवूची? खायची. आणि तुम्ही अशा ऑर्डर्स वगैरे घेतात भजी करूचे? म्हणजे तुम्ही असे ऑर्डर्स वगैरे घेतात मोठे मोठे भजीचे? घरी करून देतात की तुम्ही थंय जाऊन बनवतात? म्हणजे कोणाच्या घरी जर काही कार्यक्रम असेल, समारंभ असेल किंवा लग्न असेल कार्यालयात, तर रमेश काकांना एक स्पेशल इन्व्हिटेशन जातं खास भजी बनवण्यासाठी. तर तुमच्याकडे काही असेल असा स्पेशल कार्यक्रम तर रमेश काकांना बोलवायला विसरू नका, कारण का तो ओकेजन खूप तुमच्यासाठी अजूनही स्पेशल होऊन जाईल. आता आगीच्या जवळ भजी तळत असताना कित्येकदा तेल सुद्धा उडतं. तुमच्यावर उडलं असेल असा एखादा प्रसंग तुमच्यासोबत झालाय का की भाजून घेतलं, काय झालंय, ऑर्डर सुरू आहे पडता, मग तुम्ही अशा वेळी काय करता? लगेच ताच पीठ लावतात, पण तिखट मिरची वाला पीठ चलता आणि भाजलेला मग तर बरा होता लगेच. तेल उडालं आणि कधी तुमचा हात वगैरे भाजला, कारण का मला खूप भीती वाटते, तर तुम्ही लगेचच ते पीठ जे आहे ते लावून घ्यायचंय. मग एक सांगा, आपण ह्यात ओवो सुद्धा घातलो. ओवो कशासाठी घालतो? चवीसाठी ओवो. सगळेच घालतात असं नाही ना भजी? आणि थोडस सोडो घालूचोच की कुरकुरीतपणा यायचो नाही. आणि तळण्याची पण एक टेक्निक असताना, म्हणजे ते करपूक नको, काळपट होऊ नको, मग मंद आचेवर ठेवू की कसा करू? मंद अग्नी. मग आता अग्नी असता, पण अग्नी म्हणजे गॅस नाही, कमी जास्त करू येणार नाही, मग कसा करता? पाणी मारूचा, आग कमी करू. चुलीवरची भजी खाणार आहे आज आणि बऱ्याच टेक्निक्स आणि हॅक्स शिकत आहे मी सध्या. सो इट्स अ लर्निंग आणि मी पण ट्राय करणार आहे. हा, आता रमेश काका मी एकदा ट्राय करू, मी कधीच करूक नाही. मग रोल रिव्हर्सल करूया, मी थय तुम्ही हय. ओके, लेट्स ट्राय. आय एम सो एक्साइटेड. मला प्रचंड भीती वाटते. आग बघा त्या बाजूने केवढी आहे. लेट्स गो. आता उभा रेडी. हे बघा, हे आहेत करपलेले कांदा भजी. सॉरी रमेश काका, ही ट्रेनिंग थोडीशी खूपच एमर्जन्सी मध्ये झालेली आहे. थोडे दिवस अजून मी ट्रेनिंग घेणार आणि आम्ही अजून एक एपिसोड बनवणार ज्यात फक्त मी एकटी बसून कांदा भजी करणार. नाही, नको दाखवू. सेकंड राऊंड मध्ये थोडं बेटर होत आहे, तो मी दुकान घालू शकते भज्याचं, हो ना? सो मी भज्याचं दुकान घालू शकते असं मला वाटतंय. पर प्लेट 200 रुपये भजी. तितकी अशी करपलेली पण नाहीये. आय एम लव्हिंग द प्रोसेस. फक्त रिस्की एवढंच वाटलं मला, ते असं भजी टाकणं, हा पीठ टाकणं खूप बाबा भयंकर, आणि त्यात धूर येतोय. हॅट्स ऑफ टू यू जे शेफ आहेत आणि जे भजी रोज तळतात, वडा तळतात आणि ग्राहकांना खुश ठेवतात. खरंच एक कठीण काम आहे. आज मी पहिल्यांदा असं बसून करते तेव्हा मला त्याची जाणीव होते. काढू रमेश काका. कोकणातली लोक कांदा भजी आणि वडापाव ह्याच्यात मस्त ताव मारतात. तरी मग कोकणातल्या हॉटेलाने म्हणजे गाडी असतात, किती किलोची भजी बनवत असतात? 10 किलोची दिवसा. म्हणजे खूप गिराईक असतात भजी. तर गरमागरम भजी इथे तयार आहेत. तर फायनली मी करणार आहे कांदा भजी टेस्ट. फर्स्ट थिंग फर्स्ट, क्रिस्पी, एकदम क्रिस्पी अशी झालेली आहे ही भजी. गरम आहे यार खूप.
गरम भजी खाण्याची मजा आहे. रमेश काका एक नंबर भजी. क्या बात आहे. एक प्लेट किती? एक प्लेट किती? 200 रुपये. 200 रुपये. ही भजी आता मी खाल्ल्यामुळे प्रीमियम क्लास झालेली आहे. तर 200 रुपये पर प्लेट. आम्ही लवकरच दुकान चालू करणार आहोत भजीचं. काय नाव ठेवूया? तर आजच्या एपिसोड मध्ये तुम्हाला दाखवलेली कांदा भजीची रेसिपी तुम्हाला सर्वांना कशी वाटली कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि तुम्हालाही तुमच्या घरी जर ऑर्डर्स द्यायचे असतील तर रमेश काका वन स्टॉप सोल्युशन फॉर कांदा भजी. रमेश काका थँक्यू. तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर येल्याबद्दल आणि खूप सारी भजी करून नका खाऊ दिल्याबद्दल मी अजूनही खाते. आणि आम्ही अजून बनवणार आहोत खूप सारी भजी. तर स्टे ट्यून अशाच रेसिपीज साठी. रमेश काका माझ्या दर्शकांना काहीतरी सांगा ना. येवा कोकणात आमच्या हातची कोण भजी खाव. येवा कोकणा